श्री गुरुचरण सरोज रजरिज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसु जोदायक कुलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोरे हरे वो कले सविकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगा गिरिजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायण गिरिजी महाराज माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज तिकडून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग हा 7 चरणाचा अभंग नामदेव महाराजांचा अभंग आहे आणि भगवान परमात्म्याचं प्रागट्य आज होत आहे. प्रभू रामचंद्रजीचं प्रागट्य आज होत आहे आणि त्या निमित्तानं नामदेव महाराजांच्या मुखातून वर्णन निघालेलं आहे. आजची तिथी, हा कोणता पक्ष आहे, तो पक्ष, भगवान परमात्मा कसा प्रगट झाला, हे सगळं नामदेव महाराजांच्या मुखातून बाहेर पडलं, त्या अभंगाच्या रूपानं आलं. आज आपण अभंगाचं पद ना पद सोडण्यापेक्षा आपलं आज महत्त्वाचं कर्तव्य काय माहिती का? आज भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण होत आहे. मग त्या भगवान परमात्म्याचा काय जगाच्या समोर आदर्श आहे? राम म्हणजे कोण आहे, राम म्हणजे काय आहे, कशासाठी, काय आमच्या जीवनामध्ये त्या राम तत्वाचं महात्म्य आहे, याचं चिंतन करणं आज आपल्याला बंधनकारक आहे. आणि म्हणून सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा प्रभू रामचंद्रजीच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं, हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या अनेक वर्षापासून, वर्ष 18वे आहे. अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आज पहिलंच हे कीर्तन पुष्प आहे आणि माझं भाग्य आहे की आदरणीय घुलेदादांच्या माध्यमातून आमचे परम मित्र आणि महाराष्ट्रातील एक ख्यातनाम आवाज किशोरजी महाराज शेळके यांचे ते मामा आहे, बरोबर? घुलेदादा, वसंतदादा घुलेदादा मामा आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी येण्याचा योग येतो. पण 2 वर्ष त्यांची माझी भेटच झाली नाही. ते थोडे आजारी होते, मागच्या वर्षी मुंबईला गेलेले होते आणि आज आवर्जून त्या ठिकाणी आम्हाला घेण्यासाठी आले. त्यांच्या घरीही जाऊन आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर मोठा परिवार, सरांचा परिवार भेटला. मागच्याही वर्षी त्याच ठिकाणी थांबलो होतो सरांच्या घरी, आजही त्याच ठिकाणी थांबलो. आणि इथं गुणीजन महाराज मंडळी आल्यानंतर अंतकरण फ्रेश झालं मला, कारण हे वैभव आहे. आणि शहरी भागामध्ये असं परमार्थाचं वैभव उभं करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. आपला जो परिसर आहे, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की तुमचा जो परिसर आहे हा आमच्या परिसरापेक्षा बाबा 20 वर्षांनं पुढं आहे तुम्ही इकडची मंडळी. आम्ही 20 वर्षांपाठीमागे आहे. आता आम्हाला पाटाचं पाणी आलं, आता कल्याण झालं आमचं. परंतु तरी देखील बघितलं तर 20 वर्ष कालखंड तफावत आहे. पण या धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा एवढा मोठा उत्सव, किती सुंदर मंडप आहे, दरवर्षी नित्यनेमानं मोठमोठाली सगळी कीर्तनाचे कार्यक्रम वगैरे सगळे मोठाली घेतलेले आहे. म्हणून सप्ताह कमिटीला, तरुण मित्र मंडळीला आणि या ठिकाणी सर्व भजनी मंडळीला मी धन्यवाद देईल. गेल्या 3 वर्षापासून मला सुद्धा या ठिकाणी हनुमंतरायाच्या सेवेचा आणि प्रभू रामचंद्रजीच्या सेवेचा योग येतो आहे. हे महत्भाग्य आहे. त्यातले त्यात आपलं परिसर म्हणजे रत्नाची खाण आहे. आमच्या तिकडं अशी साऊंड सिस्टीम पाहायला भेटत नाही वसंतदादा, परंतु तुम्ही तब्येत खुश करून टाकली साऊंड सिस्टीम. कारण साऊंड सिस्टीम म्हणजे आणि उत्कृष्ट गाणारी मंडळी म्हणजे कीर्तनकाराला पाची पकवण्याचं भोजन असतं तेच. आणि म्हणून सिस्टीमवाल्यांना धन्यवाद आहे. या ठिकाणी ही बालगोपाळ मंडळी उपस्थित आहे, संस्थेतील विद्यार्थी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे.
महाराज मंडळी उपस्थित आहे, सर्व भजनी मंडळी उपस्थित आहे. गोड मृदंगावरती साथ करणारे आमचे माऊली महाराज आहे, त्याचबरोबर हार्मोनियमवरती गोड साथ संगत करणारे आमचे दादा आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला, याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न आहे. सेवेसाठी आपल्याकडे वेळ उरलाय थोडासा, कारण बरोबर 12 वाजता आपल्याला जन्म साजरा करावा लागणार आहे. प्रभूचं प्रागट्यकरण आहे. आजचं जे कीर्तन आहे, आजचं जे कीर्तनकार आहे, एक नियमामध्ये बांधलेले आहे. जन्माचं कीर्तन आहे. काय आहे राम तत्व आमच्या जीवनामध्ये? राम म्हणजे कोण आहे? ज्या श्रीरामानं सगळ्या जगताचा उद्धार करावा असं सामर्थ्य ज्याच्यात आहे, तो प्रभू रामचंद्रजी. राम हे तत्व आनंदवाचक आहे. बघा, 3 तत्व मी आपल्या समोर सांगतो. पहिलं तत्व आहे, एक शिव तत्व आहे, एक श्रीराम तत्व आहे आणि एक कृष्ण तत्व आहे. शिव तत्व कल्याणकारक आहे, ज्याला आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं जन्मोजन्मीचं, त्यानं भगवान शिवाची आराधना करायची. काही संकट आलं तुमच्यावरती, 1 लोटा जल सारी समस्या का हल, आणि ते भोळं दैवत आहे, देऊन टाकतं महाराज. आयुष्याचं जन्मोजन्मीचं कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ते शिव तत्व आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया सुद्धा कोण आहे? कोण आहे वारकरी संप्रदायाचा पाया? कोण आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्रयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र त्रयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्रयाचा मुख्य शिष्य, हे मच्छिंद्र त्रयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरख सेवळला गैनी प्रतिगैनी प्रसादी निवृत्तीदाता ज्ञान देवा सारस्वती. अगोदर मूळ पाया भगवान शंकर आहे. ए ओम नमः शिवाय आदी कावडी घेतली नमः शिवाय आदी कावडी घेतली खाली, नमः शिवाय आदी कावडी घेतली ओम नमः शिवाय आदी कावडी घेतली खाली. मिळाली संत मानी, मिळाली संत मानी. हे मिळाली मिळाली संतमानी. चरणराज वंदोरे त्यांचे चरणराज वंदोरे, चरणराज वंदोरे त्यांचे चरणराज वंदोरे. जीवनाम चितळ मुखीचे विपापा पडियाले, मुखीचे विपापा पडियाले. शिवनाम सेवकामुखी पाय पडी आले, शिवनाम सेवकामुखी पाय पडी आले. ओम नमः शिवाय आदी कावडी घेतली खांदी. अगोदरचे पहिले वारकरी सुद्धा भगवान भोले बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांच्यापासून ते भगवान शिव आहे. आणि आजही आपण रोज मंदिरात जात नाही पांडुरंग परमात्म्याच्या. आपण रोज जातो का? पण जावं महाराज, नाही शरीरानं पण मनानं जावं. रोज पहाटे 5ला उठावं, अलाराम लावून द्यायचं घड्याळमध्ये. 5ला उठायचं, डोळे बंद करायचे, चंद्रभागेमध्ये जायचं मनानं, शरीरानं नाही. चंद्रभागेत जायचं, स्नान करायचं, पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचं आणि बारीनं जायचं, कानोपात्रेचं दर्शन घ्यायचं, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर जायचं, हात जोडायचे महाराज. असं जो रोज जर आपण नित्यनियमानं मनानं करत राहिलो, रोज किती महिने करा माहिती का? फक्त 4 ते 5 ते 6 महिने करा. 6 महिन्यानंतर चमत्कार घडेल. आणि आज पांडुरंग परमात्म्यानं रावळामध्ये कोणते वस्त्र परिधान केलेले हे तुम्हाला तुमच्या घरी अंथरुणामध्ये कळतील महाराज. हे लक्षात घ्या. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. आपण रोज जात नाही मंदिरामध्ये, पण तरी देखील भगवान शंकर न चुकता मंदिरामध्ये आहे. भगवान शिव रोज मंदिरामध्ये आहे महाराज. रंबाधिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा घाट. त्रिशूळ डमरू घेऊन आला त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा घाट, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा घाट. हातामध्ये
त्रिशूळ आहे, डमरू घेतलेला आहे आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर त्या ठिकाणी भजन करतोय भगवान शिव. शिव तत्व कल्याणकारक आहे, कृष्ण तत्व आकर्षण करणार आहे. म्हणून तर बघा गवळणींच्या स्वरूपाचं रूपाचं काय केलं भगवंतानं, आकर्षण केलं. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा. आकर्षण करणार तत्व आहे. आमच्या मीराबाईच्या अंतकरणाचा टाहो घेतला या कृष्ण कन्हैयानं. मीराबाईच्या अंतकरणाचं आकर्षण केलं की नाही. मीराबाईनं ज्या वेळेला पाहिली, गर्दी पाहिली खाली, राजकन्या होती मीराबाई, आणि गर्दी पाहिल्यानंतर विचारलं, आई कशाची गर्दी ग? सांगितलं मी रे तुला खरं सांगू का, ते वरात आहे, वरात. वरात वरात म्हणजे नवरदेव नवरीची वरात असते बाई, तुला काय सांगावं. त्यावेळेला म्हणजे ते नवरदेव कोणता आहे, तो घोड्यावर बसलेला तो नवरदेव आहे. नवरी कोणती, ती काय नवरी आहे, वरात चाललेली आहे. मीराबाईने एक नाजूक प्रश्न विचारला आईला, आई माझा नवरदेव कुठे? भगवान परमात्म्याची छोटीशी मूर्ती घेतली, मीराबाईच्या हातात दिली, हा तुझा नवरदेव आहे. आणि हा तुझा नवरदेव म्हटल्यानंतर मीराबाईनं काय केलं बरं, तन मन धन अर्पण केलं महाराज, आणि मन अर्पण करून टाकलं त्या भगवान परमात्म्याला. मीराबाईनं दरवाजा आतून बंद करावा आणि त्या ठिकाणी पायामध्ये घुंगरू बांधावी, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. दरवाजा आतून बंद करावा आणि भगवान परमात्म्यासाठी नाचावं महाराज, त्याचा शृंगार करावा, त्याला नवीन वस्त्र परिधान करावे आणि मीराबाईनं त्या भगवान परमात्म्याच्या समोर भजन करावं. कारण मीराबाईला माहिती आहे, हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से, हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है सजीव का जग में, प्रभु प्रेम में सदा जीवन किया करे. ऐसे लागे ऐसे लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. मीराबाईनं अंतकरण भगवंताला वाहून टाकलं महाराज. काय केलं त्या भगवान परमात्म्यानं, चित्ताचं आकर्षण केलं मीराबाईच्या, आणि परिणाम काय झाला त्याचा, एक दिवस मीराबाई भगवान परमात्म्याच्या मूर्तीमध्ये विलीन झाल्या. ही आकर्षण शक्तीच्या तत्वाकडे आहे, त्याचं नाव कृष्ण आहे. विठ्ठल विठ्ठल. कृष्ण या शब्दाचा अजून एक अर्थ आहे काळा. कृष्ण म्हणजे काय, काळा. काळा म्हणजे बघा, डॉक्टर मंडळी आपल्याला सांगतात की उन्हाळ्यामध्ये कसे कपडे घातले पाहिजे, उन्हाळ्यात कपडे कसे वापरले पाहिजे, पांढरे. का बरं, काळे का नको? कारण काळा रंग उन्हाला काय करतो, आकर्षण करतो. म्हणजे काळ्या रंगामध्ये आकर्षण आहे की नाही काळ्या रंगामध्ये. बरं, आणखी रंगसंगतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2 रंग एकत्रित केले तर 3रा रंग तयार होतो, 3 रंग एकत्रित केले तर 4था रंग तयार होतो. पण सगळे रंग ज्या वेळेला एकत्रित केले जातात त्यावेळेला एक रंग तयार होतो, आणि त्या रंगाचं नाव आहे सगळे रंग एकत्रित केले मग कोणता रंग तयार होणार आहे? अहो, काळाच ना. रंगसंगतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे सगळं विश्व ज्याच्यामध्ये विलीन होणार आहे तो कृष्ण कन्हैया आहे, आणि मग आकर्षण शक्ती कृष्ण नावामध्ये आहे. एक शिव तत्व, एक कृष्ण तत्व, आणि एक आहे राम तत्व. विठ्ठल विठ्ठल. आज ज्यांचं प्रागट्यकरण आहे ते प्रभू रामचंद्रजी. प्रभू रामचंद्रजी म्हणजे आज पर्व काळ आहे. 5 प्रकारचे पर्व काळ सांगितले आपल्या जीवनामध्ये. वारकऱ्याच्या जीवनामध्ये 5 पर्व आहे. कोणते कोणते बरं? एक महाशिवरात्री आहे, एक गोकुळाष्टमी आहे, कृष्णाष्टमी, एक रामनवमी आहे, एक नरसिंह जयंती आहे, आणि एक वामन जयंती आहे. हे 5 पर्व काळ आहे. म्हणून आज उपवास धरावा. श्रीरामनवमीचा काय असतो? उपवास असतो. वैष्णव कशाला म्हणतात?
तर महाराज 24 एकादशी आणि हे 5 पर्व किती झाले? 24 आणि 5 29 पर्व जो पाळतो तो वैष्णव. 20 आणि 9 म्हणजे वैष्णव. 24 एकादशी आणि 5 प्रकारचे 5 पर्व. आज प्रभू रामचंद्रजीचं प्रागटीकरण आहे. राम तत्व काय आहे? राम तत्व म्हणजे आनंद देणारं तत्व आहे महाराज. आणि तुम्हाला आम्हाला कशाची गरज आहे सध्याच्या काळात? मला असं वाटतं 2-3 कोटी रुपये मी बँकेत टाकले तर मला काय होईल वसंत दादा? मला काय होईल? आनंद होईल ना, सुख वाटल, मला आनंद वाटल. तुम्हाला तेच वाटतं. 2 बंगले बांधले, जमीन घेतली, आणखीन खूप प्रॉपर्टी वाढली, तर आपल्याला काय मिळावा संसारामध्ये? आनंद. माझी तिची इच्छा आहे, तुमची सुद्धा तीच इच्छा आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा, पाव्यातला सूर जैसा ओटात मी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा तुम्हालाही आनंदाची अपेक्षा आहे, मलाही आनंदाची अपेक्षा आहे. तो आनंद जर आम्हाला मिळवायचा असेल तर कोणत्या तत्वाला आम्ही शरण गेलं पाहिजे? राम हा शब्द आनंदवाचक आहे. बरं, एकही वाकडा अक्षर नाही प्रभू रामचंद्रजीच्या नावामध्ये. सरळ अक्षर आहे, सरळ. आमचं जीवन सुद्धा कसं असावं? सरळ असावं, सिंपल असावं. आमचं जीवन साधं असावं, पण आमचे विचार उच्च असावे. विठ्ठल विठ्ठल. राम नाव मधुर आहे महाराज. राम तत्व आनंद देणारं तत्व आहे, गोड आहे. आणि कृपा सुद्धा आमच्यावरती करतो. पण आचरण प्रभू रामचंद्रजी या जगाच्या समोर एक आदर्श ठेवलेला आहे. बघा, आपण एक आदर्श पुत्र कसा असावा. राम कथा आपण श्रवण करत असताना, कथा ऐकत असताना, राम कथा मी तर नेहमी सांगत असतो रामकथेमधून की प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे मंदिरातल्या देवाची कथाच नाहीये. प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे मंदिरातल्या देवाची कथा नाहीये. प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे चित्रकथा नाहीये. प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे त्या ठिकाणी चित्रकथा नाही, शब्दकथा नाही, मंदिरातल्या देवाची कथाच नाही, तर प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे रामकथा आहे. प्रत्येक घराला हर सवाल का जवाब म्हणजे प्रभू रामचंद्रजी आहे. आदर्श पुत्र कसा असावा? श्रीरामासारखा असावा. आदर्श भाऊ कसा असावा? श्रीरामासारखा असावा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये गेले, वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, त्या ठिकाणी वाल्मिक ऋषींना रस्ता विचारला. जग निर्माण करणारा एका साधूला रस्ता विचारतो. वाल्मिक ऋषीने 4 शिष्य बरोबर दिले. 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. आणि वेदाला रस्ता विचारला प्रभूनं. देवाला रस्ता माहित नव्हता, माहिती होता, पण तरी वेदाला विचारला. का? कारण आमची जी संस्कृती आहे ती वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृती आहे, म्हणून वेदाला अगोदर मान आहे. वेदानं जे मान्य केलं ते आम्हाला मान्य आहे, हे प्रभूनं दाखवून दिलं. आणि रस्त्यानं जात असताना प्रभू रामचंद्रजी एकाएकी गंगेचं ते पाणी पाहिलं. निळभोर गंगेचं पाणी आहे. आणि प्रभूनं रडायला सुरुवात केली. लक्ष्मणजी जवळ गेले. भैया तब्येत बिगड़ गई नहीं रे लखन, क्या होगा फिर आप क्यों रो रहे हो? त्यावेळेला सांगितलं, नाही रे लखन, क्या हो गया, सही बताओ भैया, क्या हो गया, क्यों रो रहे हो आप? त्यावेळेला प्रभू रामचंद्रजीने सांगितलं, अरे लखन, एक जमुना माई का पानी देखा ना तो मुझे मेरी भरत की याद आ गई. मुझे मेरी भरत की याद आ गई. प्रभू रामचंद्रजीचं आणि भरताचं नातं कसं आहे हो? भावाचं नातं आहे का सावत्र भावाचं नातं आहे? सावत्र भावाचं नातं आहे.
एक वनवासामध्ये असलेला एक भाऊ सावत्र भावासाठी रडतोय आणि सावत्र भावामुळं वनवास आहे ना हो. पण तरी देखील प्रभू रामचंद्रजीचा भाऊ कसा असावा, आदर्श माझ्या श्रीरामासारखा असावा, आदर्श पिता माझ्या श्रीरामासारखा असावा, आदर्श पुत्र माझ्या श्रीरामासारखा असावा. प्रभू रामचंद्रजीचं जे जीवन आहे ते चौकटी जीवन आहे महाराज. रामकथा म्हणजे एक चौकट आहे. त्या चौकटीत आम्ही स्वतःला उभं करून पाहायचं. आम्ही राजा दशरथाच्या भूमिकेत आहे की आम्ही कौसल्यामाई शोभतो, की आम्ही सुमित्रामाई शोभतो, की आम्ही कैकई माता शोभतो, का आम्ही मंथरा शोभतो. हे आपण बघायचं. आपण त्या चौकटीमध्ये स्वतःला काय करायचं, ॲडजस्ट करून पाहायचं. म्हणजे मंदिरातल्या देवाची कथा नाही, घराघराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे रामकथा आहे. त्या श्रीराम प्रभूचं नामस्मरण चिंतन जर केलं, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी सुख घडो वाढू लागे सुख करो मग राम रामे उपदे आवडी, सुख घडोघडी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मग राम रामे उपदे आवडी, सुख सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी मग राम सुख घडोघडी वाढू मग रामनामाविषयी जर आवड निर्माण झाली तर प्रत्येक क्षणाला सुख वृद्धिंगत होतं. आणि एक दिवस त्या प्रभूची आमच्यावरती कृपा होती, आम्ही सतत नामस्मरण करावं. बघा, रामनामाची ताकद सर्वांना माहिती आहे. हे रामायण प्रभू रामचंद्रजीचे आजोबा, त्यांचे आजोबा जन्माला यायचे होते त्याच वेळेला रामायण लिहून ठेवलं. कोणी हो? कोळीयाची कीर्ती वाढली ग, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. केले रामायण रामादी, केले रामायण कोण होते? वाल्मिक ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं. कोळीयाची कीर्ती वाढली गण, केले रामायण रामादी. वाल्या कोळी होता, वाल्या कोळी किती पाप केलं होतं सांगितलं जातं ग्रंथामध्ये, पुराणामध्ये आपण ऐकलंय. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा राजनामध्ये. असे 7 राजन ज्याचे भरले पापानं. तुमचा अख्खा अहिल्यानगर जिल्हा जरी एकत्रित आला तर एवढं पाप करू शकत नाही. एवढं पाप वाल्या कोळ्याने एकट्यानं केलं. एवढं पाप झालेलं आहे तरी देखील रामनामानं काय झालं, वाणी शुद्ध झाली, अंतकरण शुद्ध झालं आणि राम 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 म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला आणि प्रताप केला. काय केलं? केले रामायण रामादी. प्रभू रामचंद्रजी हजारो वर्षांच्या जन्माने त्याच्या अगोदर सुद्धा काय केलं, रामायण लिहून ठेवलं. आणि जसं लिहून ठेवलं तसंच प्रभूला वागावं लागलं आणि तसंच चालावं लागलं. लक्षात घ्या, जसं काही लिहून ठेवलं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन हा, वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. दाविल नामामध्ये, बंधून दाविल नामामध्ये, बंधून दाविल नामामध्ये. वाल्मिक ऋषी जसं बोलले तसंच त्या ठिकाणी भगवान परमात्म्यांना वागून दाखवलं. असे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र म्हणजे आमच्या जीवाचं कल्याण करणार आहे. म्हणून त्या प्रभूचं स्मरण करायचं, सतत चिंतन करायचं. आनंद जीवनामध्ये मिळवायचा असेल
आनंद वाढ व्हावा असं वाटत असेल आनंदामध्ये, तर रामनामाचा जप करायचा. रामनाम, पण हे करत असताना पथ्य पाळायचं. काय माहितीये का? राम नाम अति मीठा है, कोई गा के देख लो, आ जाते हैं राम कोई बुला के देख लो. मन भगवान का मंदिर है, या मैल न आने देना, हीरा चंदन मोल मिला उसे गवा ना देना. शीश दिए हरि मिलने को लुटा के देख लो, राम नाम हरि का नाम, राम नाम अति मीठा है, कोई गा के देख लो, आ जाते हैं राम कोई बुला के देख लो. राम नाम मधुर आहे, महाराज मृदू आहे, गोड आहे, सुरस आहे, अभिट आहे, पवित्र आहे आणि कल्याण करणार आहे, उत्तमातलं उत्तम आहे, असं राम नाम आहे. ते राम तत्व. आदर्श भाऊ कसा असावा पाहिलं बरं. अरण्यामध्ये अनुकूल परिस्थिती असू द्या, प्रतिकूल परिस्थिती असू द्या. अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती म्हणजे माहिती का आपल्याला? ज्या वेळेला आपल्या खिशामध्ये पैशाचे बंडल आहे, त्यावेळेला कोणी चैनच्या मनमध्ये जीवन जगू शकतो. अनुकूल परिस्थिती आहे, सगळं आहे. जुन्या लोकांच्या भाषेमध्ये जर म्हणायचं आहे त्या पिठावर रेगा आहे, सगळं आहे. अनुकूल परिस्थिती आहे, जीवन कोणी चांगलं जगू शकतो. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला जीवन ज्या दिवशी चांगलं जगता येईल ना, त्या दिवशी आम्ही खरे भाग्याचे आहोत. आज करोडो रुपये, 1 कोटी रुपये बँकेत आहे, चांगलं जीवन आहे. पण ज्या दिवशी आमच्याकडे 10 रुपये सुद्धा नसतील, त्या दिवशी सुद्धा आम्हाला जर त्याच तोला मोलानं जीवन जगता येत असेल, तर खऱ्या अर्थानं आमच्यावरती श्रीरामाची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. राजमहालामध्ये राहणारे प्रभू रामचंद्रजी परंतु एका क्षणामध्ये सावत्राईनं 2 वर मागून घेतले. एका वरानं माझ्या भरताला राज्य, एका वरानं तुमच्या श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास. पण सावत्राईचं म्हणणं आहे, पण तरी देखील एका क्षणामध्ये प्रभू अरण्यात वनात जायला तयार झाले, ऐश्वर्य सोडून. याला म्हणतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद. एका क्षणामध्ये झाले की नाही. आताची जर एखादी कैकई असती कलियुगातली, आणि ती जर म्हणली असती एखाद्याला जा 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी एवढं राज्य सोडून, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो त्या कैकईची तर रात तिथूनच सुपारी देऊन टाकली असती, दिली असती की नाही दादा. पण तो काळ कोणता, ती प्रभूची मर्यादा कोणती. आणि अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रजी निघाले वनामध्ये. आणि महाराज अनवानी पायानं प्रभू रामचंद्रजी, लखनजी आणि सीता मैया सुद्धा निघाली. सीतेची परवानगी घेण्यासाठी गेले होते प्रभू अगोदर, परंतु सीता माता म्हणते निरोप कोणाचा घेता. अहो सावली जशी शरीरापासून सावली दूर राहत नाही, तशी मी तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. हे निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तिथे सीता. जिथं राघव आहे तिथं सीता आहे. सीता माता सुद्धा बरोबर निघाली. अनवानी पायानं रघुनंदन पायी गेला. रघुनंदन पायी पायी चालत गेले. अनुकूल परिस्थिती असू द्या, प्रतिकूल परिस्थिती असू द्या, आणि त्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला केवटाजवळ गेले, केवटानं चरणाचं तीर्थ घेतलं प्रभूच्या. काही उतराई केवट घेत नाही. केवटानं पहिलं तीराला भगवान परमात्म्याला सोडलं, पण देवाकडून वचन घेतलं, देवा मी तुम्हाला या थडीला आणून सोडलं, तुम्ही सुद्धा मला. हे प्रभूजी, प्रभूजी नाव किनारे लगा, प्रभूजी नाव किनारे लगा, नदिया गहरी नाम नदिया गहरी नाम
असं वातावरण असल्यानंतर काय महाराज एक एका वणीबळ मी सांगितलं की आपला परिसर म्हणजे रत्नाची खाण आहे. अगदी क्लासिकल मृदंग आहे आणि गोड गाणारी मंडळी आहे. दोरीबंद टाळ वाजवणारी लहान लहान विद्यार्थी पण किती टाळ भारी वाजवतात तो. नाही तर मग काही काही ठिकाणी कीर्तनाला जनावराला पाय खोटी घातल्यावर चालत. मग तुम्हाला गप्प जाऊ द्या महाराज. एक जणांना मला त्याची कीर्तनात प्रमाण दिलं, एका जनार्दनी घोडा त्यांच्या संग. आता तुम्ही सांगा घोडं त्यांच्या संघ का घडो त्यांचा संघ? मी म्हणलं घोडं तर घोडं, मला काय तासभर बोलायचं निघून जायचं. पण इथं गोळा गोळा वाजती टाळ, गोळा गोळा वाजती टाळ, गोळा गोळा वाजते टाळ, गोळा गोळा वाजते टाळ. छन छन नाद रसाळ, छन छन नाद रसाळ, जन जन नाद रसाळ, जन नाद रसाळ. उदो झाला पाणी वेळ, उदो झाला पाणी वेळ, उदो झाला पाणी वेळ, उदो झाला पाणी वेळ. उठावाचे वदा गोपाळ, उठावा देवता गोपाळ, उठावाचे वदा गोपाळ, उठावा देवता गोपाळ. कैसा वसुदेव बरोबर बोल, कैसा वसुदेव बरोबर बोल, वसुदेव बरोबर बोल. कैसा वासुदेव वरदा बोल, कैसा वासुदेव वरदा बोल, कैसा वासुदेव वरदा बोल, कैसा वासुदेव वरदा बोल. टाळो टाळी लोपला नाद, अंगोंगी मुराला छंद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिरो निगावा गोविंद. कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल. एका दोरीत काम आहे, गोड साऊंड सिस्टीम आहे, गोड मृदंगाचार्य आहे, गोड टाळाची त्या ठिकाणी लय अतिशय तालबद्ध आहे. गाणारी मंडळी हुशार आहे, वाजवणारी सांगायचं काम आहे का माझी? मी काय वर्णन करावं यांचं? गाणारी मंडळी हुशार आहे, वाजवणारी मंडळी हुशार आहे, ऐकणारी हुशार आहे ना. मग सगळेच हुशार आहेत, मी काय येडपट थोडी. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी. तुम्ही आम्ही केली वेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही केली वेळी, तुम्ही आम्ही केली वेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही केली वेळी. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी. तुम्ही आम्ही केली वेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही केली वेळी, तुम्ही आम्ही केली वेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही केली तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदित. भगवान परमात्म्याचं गुणानुवाद श्रवण करायचे आपल्याला, त्याचं चिंतन करायचं, त्याचं प्रागट्य दिन आहे आज. मी सांगत होतो, सुख असेल दुःख असेल, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जीवन सुंदर व्यतीत कसं करावं माझ्या श्री राम प्रभूकडून शिकावं. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले, केवटाकून उतराई. केवटानं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडून वचन घेतलं, देवा मी तुम्हाला जसं आईला थडीनं पहिलं थडीला सोडलं, तुम्ही सुद्धा माझी नौका किनाऱ्याला लावा. आपण सुद्धा श्रीरामाकडं पांडुरंग परमात्म्याकडे एकच प्रार्थना करायची. काय करायची माहिती का तुम्हाला? डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा पिकी पिकी पंढरीच्या पांडुरंगा पिकी पिकी. पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी धावरे, पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी धावरे. जगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, जगमग
माझी पाण्यावरी नावरी अयोध्येच्या श्रीरामा बिगी बिगी दावरी. आपली सुद्धा नाव डगमग करायला लागणार आहे कालांतरानं. शरीर जर्जर झाल्यानंतर थकल्यानंतर ही नावच आहे ना एक. शरीर थकलं भागलं की डगडग डगडग करायला लागतं. शरीर थरथर 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 कापायला लागतं. त्यावेळेला आपले नाव सुद्धा डगमग करायला लागते ना. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं आपल्याला सुखी जीवन द्यावं, आरोग्य द्यावं, आनंद द्यावा, अशी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करायची. मी सांगत होतो प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रजीचा आनंद तिळभर कमी होत नाही. ज्या वेळेला वनामध्ये आहे कंदमुळं फळं आणण्यासाठी लक्ष्मणजी गेलेले आहे आणि सीतामाता बसली चरणाजवळ कोणाच्या, प्रभू रामचंद्रजीच्या. आणि सीतेने एक मोठा वृक्ष पाहिला. एक वडाचा वृक्ष, पिंपळाचा वृक्ष होता एक. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला चिकटून एक वेली, अशी वेली फिरत 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 त्या वृक्षावर गेलेली होती. त्या वेळेला सीतामाता काय म्हणते माहिती का, प्रभू ही वेल किती भाग्याची की जिला असा वृक्ष मिळाला. किती भाग्याची वेल जिला असा वृक्ष मिळाला. प्रभू म्हणतात, सीते वेल भाग्याची नाही, वृक्ष भाग्याचा की ज्याला अशी वेल मिळाली. बघा एकमेकाची प्रशंसा करण्याची पद्धत बघा. नाही सीते, वृक्ष भाग्याचा त्याला अशी वेल मिळाली. नाही, वेल भाग्याची असा वृक्ष मिळाला. चालला वाद, संवाद चालला, संवादातून वादाचं रूपांतर झालं ना. मग वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा. लखनजी आले तेवढ्यात कंदमुळं फळं घेऊन. त्यावेळेला सांगितलं का, लखन इधर आ, तू तो बैरागी आहे, तू तो साधू आहे लखन, तू सही बताएगा. तेरी भाभी कह रही है ये हे भाग्याचं. मी म्हणतो हे भाग्याचं. भाग्याचं कोण? त्यावेळेला लक्ष्मणजीनं सांगितलं, दादा वृक्षही भाग्याचा नाही, दादा वेलही भाग्याची नाही, वृक्षही भाग्याचा नाही. मग भाग्याचा कोण? त्या वृक्षाखाली आणि त्या वेलीच्या सावली खाली विश्रांती घेणारा हा लक्ष्मण भाग्याचा. त्या वृक्षाच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा लक्ष्मण भाग्याचा. विचार करा या घटनेचा. वनामध्ये, अरण्यामध्ये आहे, कंदमुळं फळं खाऊन दिवस काढतायत. त्याही वेळेला आनंदामध्ये तिळभर सुद्धा कमीपणा येत नाही. हे चरित्र ज्याचं असेल ते रामचरित्र आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रजीचं जे चरित्र आहे ते जीवाचं कल्याण करणारं आहे. ते रामतत्व आहे, आनंद देणार. आनंदाची आवश्यकता प्रत्येकाला आहे. दुःख मला पाहिजे असं कोणाला वाटत नाही. कोणाला दुःख आवडतं का? तुम्हाला, आम्हाला दुःख आवडत नाही, पण वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला चांगले दिवस या वाटतं, दुःख आनंद व्हावा वाटतो, परंतु आनंद आपल्या वाट्याला येत नाही, दुःख आल्याशिवाय राहत नाही. चिकनगुन्याला कोणी पत्र पाठवतं का? पण तरी ते आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपल्या बाबतीत एक घटना निश्चित घडते. प्रियाचा वियोग होतो ना, प्रियाचा संयोग होतो. समजलं तुम्हाला? ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जात नाही, म्हणून त्याच्या भेनं गावात गेल्यावर इकडच्या गल्लीन जावं, ते तिकडच्या गल्लीन येऊन राम राम. अलग लक्षात. प्रियाचा वियोग आणि अप्रियाचा संयोग. म्हणजे आपल्याला दुःखाची दुःख आवडतच नाही कोणाला, पण दुःख वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. आज कोणाला जरी विचारलं का हो कसं काय, आपण फक्त म्हणतो मजेत आहे. खोटं बोलतो ना, मी खोटं बोलतो आणि तुम्ही खोटं बोलतात. आपण जर सगळेच मजेत असतो तर आपण नामस्मरण कशाला केलं असतं? सगळेच जर आनंदात असतो तर मजेत म्हणतो, फक्त खोटं बोलतो, पण दुःखातच आहे प्रत्येकजण. संसार म्हटल्यानंतर संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं दुःख आहे. काही ना काही दुःख, दुःखाचे फॉर्म्युले वेगवेगळे असतात. आमच्या तिथं शेजारी दोन घरं, एका घरातून हसायचा आवाज यायचा, एका घरातून रडायचा आवाज. ज्याच्या घरातून रडायचा आवाज यायचा त्याचा चेहरा पडलेला, ज्याच्या घरातून हसायचा आवाज येतो त्याला भेटला म्हणजे तो बरोबर तुझ्या घरातून रोज हसायचा आवाज येतो. आमच्या घरात कायम किटकिट, कायम भांडण नाही, तुझं बरं तुझ्या घरातून रोज हसायचा आवाज येतो. तो त्याला म्हणलं, भाऊ आपले फॉर्म्युले वेगवेगळे, धोरणं सारखेच आहे. म्हणजे तुझ्या घरातून कसं काय हसायचा आवाज येतो? कोणाला सांगू नको बाबा. ती चपात्या करायला बसली का लाटणं फेकून आणि ती लागलं का ती हसती, हुकलं का मी हसतो. समजलं तर? फॉर्म्युले वेगवेगळे प्रत्येकाचे दुःखाचे, पण काहीतरी दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे.
मग आनंद आम्हाला प्राप्त करायचा आहे, जो आनंद आमच्या साधू संतांनी प्राप्त केला, नित्य शाश्वत निरामय आनंद 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 आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय आम्हाला प्राप्त करायचा असेल तर आम्हाला भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहावं लागेल. ते राम तत्व अनंत अवतार घेशी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार भगवान परमात्म्याचे. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा अनंत अवतार घेतो भक्ताकारणे. कशासाठी घेतो भगवान परमात्मा अवतार? धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे जो आपला हिंदू धर्म आहे या धर्माच्या रक्षणासाठी, धर्मावरती ग्लानी संकट आलं की भगवान परमात्मा अनंत अवतार घेतो. बघा अनेक अवतार घेतले. मत्स्य कच्छ वराह, नरसिंह अवतार, वामन अवतार, हे भगवान परमात्म्याचे अवतार. राम अवतार, परशुराम अवतार, कृष्ण अवतार, अजूनही पुढे अवतार होणार आहे भगवान परमात्म्याचे. असा भगवान परमात्मा अनंत अवतार घेतो. कधी तो कृष्ण होतो, कधी तो वामन होतो, कधी नरसिंह होतो, कधी राम होतो. महाराज अनंत अवतार, अनंत कारण आहे भगवान परमात्म्याच्या अवताराचे. जसं समजा मोदी साहेब तुमच्या राहुरीला यायचे ठरले तर कसं नियोजन असेल बरं? आधी अगोदर महिना 15 दिवस अगोदर नियोजन असेल की नाही? तसंच असतं. बघ, मोठी व्यक्ती ज्या वेळेला यायची असते त्यावेळेला काय करायचं, अगोदर सगळं नियोजन ठरलेलं असतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रजीच्या अवताराचे काही कारणं सांगितले जातात. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना माहीत असलेली एक कारण आहे. श्रावण बाळाच्या आईवडिलांना काय दिला? शाप दिला. बघा, राजा दशरथ शिकारीला गेले असताना श्रावण बाळ पाणी नेण्यासाठी आला होता आणि दिवसभर शिकार मिळाली नाही. पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा होता आणि त्याच्यासाठी शिकार करण्यासाठी गेलेले होते राजा. आणि शिकार मिळाली नाही, पण रात्री एका झाडावर बसली, पाण्याचा कमंडलू घेऊन आला. बुडबुड बुडबुड पाण्याचा आवाज झाला. बाण सोडला राजा दशरथानं. सुसू करत बाण गेला आणि घायाळ झाला श्रावण बाळ. खाली पडला, विवळला श्रावण बाळ. ए आई ग दीर्घ फोडून या, तो पडला जाऊन झोप. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला मनी. आसवे आनुनी नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला. पापी कारण बाळा चराला
कारण सगळ्यांना माहिती आहे. श्रावण बाळाला बाण लागला आणि म्हातारीनं शाप दिला, हे कारण आहे. अजून भगवान परमात्म्याच्या आनंद अवताराचे अनंत कारण आहे बघा. भगवंताच्या द्वारामध्ये असलेले जय आणि विजय हे दोन द्वारपाल, त्यांच्या दर्शनाला गेले सनत कुमार. देवाच्या दर्शनाला सनत कुमार चालले, ब्रह्मदेवाचे मुलं. जयानं विजयानं अडवलं, आप अंदर नहीं जा सकते. जाएंगे हम भगवान का भजन करने वाले अंदर क्यों नहीं जा सकते? जाएंगे नहीं जाने देंगे, जाएंगे नहीं जाने देंगे, हम आपको शाप देंगे. दिला शाप, राक्षसवाल. जय विजयाला शाप दिला. आता राक्षसवाल म्हटल्यानंतर किती जन्मात मुक्त व्हाल माहित नाही, पण त्या ठिकाणी शाप द्या काहीतरी म्हटल्यानंतर सांगितलं 3 जन्म जर वैर भक्ती केली, 3 जन्म जर वैर भक्ती केली तर मुक्त व्हाल. 7 जन्म भक्ती केली तर मुक्त व्हाल आणि 3 जन्म वैर भक्ती केली तर मुक्त व्हाल. जयानं विजयाला जरा बाजूला बोलून घेतलं का रे विजया, अरे 7 जन्म काकडा हरिपाठ करत बसण्यापेक्षा 3 जन्म देवाबरोबर भांडणच करून ठरलं. मग 3 जन्म वैर भक्ती करायची. मग पहिला जो जन्म आहे हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप त्यांचा, दुसरा जो आहे रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसरा आहे शिशुपाल आणि वक्रदंत. पैकी रावण आणि कुंभकर्णाच्या निर्दालनासाठी ज्याचं अवतार कार्य आहे ते राम तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्रच्या अवताराचं अजून एक कारण सांगितलं जातं. जलंधर नावाचा दैत्य उन्मत्त झालेला होता, त्रैलोक्यावरती आता स्वतःची सत्ता स्थापित करण्याच्या पाठीमागे होता. देवतागण सगळे घाबरले, थरथर थरथर देवता कापू लागले. जलंधर दैत्य त्या ठिकाणी मरत नाही, हरत नाही. ताकद काय त्याच्या पाठीमाग? त्याची जी धर्मपत्नी आहे ती वृंदा सती आहे, पतिव्रता आहे. पतिव्रता आहे, पतिव्रता. पतिव्रतेची सत्ता अशी आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर जिची सत्ता चालते ती पतिव्रता, त्याचं पुण्य पाठीमाग आहे. आणि बऱ्याच ठिकाणी महाराज, एखाद्या ठिकाणी माणूस वाईट वागत असतो, पाप कर्म करत असतो, वाईट वागत असतो, पाप कर्म करत असतो, चोऱ्या माऱ्या करत असतो, पण तरी देखील तो पकडल्या जात नाही, कारण त्याचं पुण्य संपुष्टात आलेलं असतं. पण त्याच्या पत्नीच्या कुंकाचं पुण्य ते पुण्य पाठीमागं असतं, म्हणून बऱ्याच गोष्टी लपत असतात. लक्षात घ्या. पण कुंकवाचं देखील पुण्य संपलं की मग त्या ठिकाणी तो गुन्हेगार ठरत असतो. अशी अनंत उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील. रुंदेचं पातिव्रत्य कठीण होतं महाराज. त्या रुंदेच्या महालामध्ये भगवान विष्णू परमात्मा गेले, देवांना सांगितलं तुम्ही तयारी करा. जलंधराला रण मैदानामध्ये बोलून घेतलं, युद्धाची तयारी झाली, शंख फुंकल्या गेला, युद्ध सुरुवात झालं आणि जलंधराचा वेश धारण केला विष्णू परमात्म्यानं. रुंदेच्या महालामध्ये जाऊन बसले आणि तिच्याकडून नको ती सेवा करून घेतली. परिणाम पतिव्रत्याचा भंग झाला. एक सेवक पळत आला, महाराणी महारानी गजब हो गया, जलंधर सरकार रण मैदान में मारे गए. जलंधर मारे गए. तो ये कोण आहे? मूळ स्वरूपामध्ये आले विष्णू परमात्मा. मैं विष्णू हो वृंदा. विष्णू माझ्या पतीच्या गैरहाजरीमध्ये येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. माझ्या पतीच्या गैरहाजरीमध्ये येऊन सेवा करून घेतली. माझा पती जसा गेला आणि माझ्या पतीच्या गैरहाजरीमध्ये तू माझ्याकडून सेवा करून घेतली, तुझ्या गैरहाजरीमध्ये पुढच्या जन्मात माझा पती येईल, तुझ्या पत्नीला चोरून नेईन. हा वृंदेचा शाप आहे, म्हणून भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण आहे. विठ्ठल विठ्ठल. असा अनेक अवताराचे भगवान परमात्म्याच्या अनंत अवताराचे कारण आहे. असा भगवान परमात्मा नवमी तिथीला या चैत्र महिन्यामध्ये या ऋतूमध्ये भगवान परमात्मा प्रगट होतो. याचंच वर्णन केलं अभंगाच्या प्रथम चरण. चैत्र
वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षाही नवमी शुक्ल पक्षाही हरी नवमी आ ओ शुक्ल पक्षाही नवमी शुक्ल पक्ष शुक्ल पक्षाही शुक्ल पक्षाही आता आम्ही नेमकं कोणतं धरायचं? प्रत्येकाकडे काहीतरी वेगळी खोबी, प्रत्येकाकडे काहीतरी असतं बघा. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमन असं नाही. आता तुम्ही ज्या चाली गायल्या ते आम्हाला जमणारच नाही, आणि आम्हाला जे जमन ते तुम्हाला जमनच असं नाही. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असतं ना. नाना पण ते नाना मते जसं आहे तसं प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असतं बघा. जे मला जमन ते तुम्हाला जमनच असं नाही, तुम्हाला जे जमन ते मला जमनच असं नाही. बरं, आपल्या दोघायला जे जमन ते यांना जमन का? नाही. आणि यांना जे जमन ते कोणालाच जमणार नाही. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. असो, उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, म्हणजे आजचा दिवस आहे. चैत्र महिना आहे. दुपारचे 12 वाजत आलेले आणि बरोबर 12 वाजता भगवान परमात्म्याचं प्रागटीकरण होणार आहे. भगवान परमात्मा प्रगट व्हायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अवताराची तयारी झालेली आहे. अवतार आहे भगवंताचा. अवतार म्हणजे वरून खाली येणं. तुमचा आमचा जन्म आहे. संत महात्मे सांगितलं म्हणून आले आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी. पण भगवान परमात्म्याचा अवतार आहे. कशासाठी अवतार आहे तर महाराज पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार सोसविना भार मजाता. आणि म्हणून भगवान परमात्मा प्रगट होणार आहे बरोबर नवमी तिथीला 12 वाजता. नवमी तिथी का निवडली? देवाच्या समोर अवतारासाठी अनेक तिथे हात जोडून उभ्या होत्या. सगळ्या तिथे उभ्या होत्या अशा रांगेमध्ये. परंतु सगळ्या म्हणत होत्या माझा स्वीकार करा ना देवा, मला घ्या ना, मला घ्या ना, माझं नाव येऊ द्या ना, माझा सत्कार होऊ द्या ना, असं म्हणत होत्या सगळ्या. परंतु नवमी मात्र त्या ठिकाणी नम्रतेनं उभी होती. आणि जो नम्र आहे तो देवाला आवडतो. मला नवमी खाली पाहत होती आणि नम्रता आहे नवमीच्या अंगी. नम्रतेचा स्वीकार केला भगवान परमात्म्यानं. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. जो नम्र आहे त्यानं भगवान परमात्मा आपलासा केला. लक्षात घ्या. नम्र म्हणजे वाकणं. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. बोरी बाबळी मोठाले झाडं वाहून गेले पूर आल्यानंतर, परंतु तिथं एक गवत राहिलं. कोणतं? त्याला विचारलं का बरं तू कसा राहिला? त्यांनी सांगितलं पाणी आलं आणि मी नम्र झालो, नतमस्तक झालो. नम्र झाला देवापर्यंत जात आहेत. जुन्या काळामध्ये आमचे माणसं होते, म्हातारे माणसं. ज्वारीला 2 प्रकारचे कंस येतात. 90 कंस सरळ असायचे गुरुजी आणि 10 कंस खाली वाकलेले असायचे. म्हातारे माणसं गेल्यानंतर कोणते कंस मोडून आणत होते? वाकलेले. बरं, आणून कुठं ठेवत होते? घरात. मंदिरातल्या घंटीला नेऊन टाकत होते. जो वाकला तो देवापर्यंत जातो, जो सरळ राहिला तो अभिमानानं मशीनमध्ये जातो. परंतु जो नम्र झाला तो कुठं गेला? देवापर्यंत जात असतो. नवमी तिथी नम्र झाली म्हणून श्रीरामानं स्वीकार केला. नवमी तिथीलाच का स्वीकारलं? अजून एक कारण सांगितलं जातं. जगामध्ये अनेक अंक आहे पण सगळ्यात श्रीमंत अंक कोणता आहे? 9 आहे. 9 सगळ्यात श्रीमंत. एक जण म्हणला 10 श्रीमंत आहे. दुसऱ्याचा पाठिंबा घेऊन नाही म्हणत मी. 9 सर्वात श्रीमंत अंक आहे आणि स्थिर अंक आहे. स्थिर 9 1
9 दुने 18. आता आडवी बेरीज करायची 8 आणि 1 9 त्रिक 27 7 आणि 2 9 माई की कौसल्या माई की महाराज तो आनंद साजरा करू ना 1 मिनिट ही अवध में आनंद भयो जय श्री जय बोलो श्री राम की अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की जय बोलो श्री राम की जय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान सियावर रामचंद्र भगवान की जय बजरंगबली हनुमान की जय नाचू प्रेमानंद यारे यारे या नाचू प्रेमानंद यारे यारे या नाचू प्रेमानंद यारे यारे या नाचू प्रेमानंद प्रभु रामचंद्र भगवान की बजरंगबली हनुमान की यारे यारे नाचू प्रेमानंद यारे यारे नाचू प्रेमानंद सर्वांनी आनंद घेतला सर्वांना धन्यवाद आहे प्रभु रामचंद्र भगवान उमापते महादेव किती सांगू मी सांगू कुणाला किती महिला मंडळीसाठी आता सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला ते सांगू मी सांगू गुणा सांगू मी सांगू गुणा आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंद झाला असं पुढे या पुढे या पुढे या सर्व तरुण मंडळी या बरं पुढे राम नाम मंगल शरण दे राम नाम मंगल राम राम आराम की तलब है तो ये लेगा मंगल आराम की तलब है तो ये लेगा मंगल आराम की शरण दे राम नाम मंगल आराम की शरण दे राम नाम मंगल आराम की तलब है तो एक नाम है
चलवे तो एक नाम राम की शरण में राम 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 की शरण में राम राम आराम की शरण में तो राम राम कर आराम की शरण में तो राम राम कर हे आराम की शरण में तू राम राम कर आराम की शरण में राम राम कर आराम की शरण में तो राम राम कर आराम की शरण में तो राम राम कर आराम की शरण में तू राम राम कर आराम की शरण में तू राम राम कर आराम पे तो ये काम कर सर्वनि 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 आराम पे तो ये काम कर आराम शरण में राम राम आराम शरण में राम राम आराम की तलबे तो एक काम है आराम की तलबे तो एक काम है आराम की शरण में राम राम के आराम की शरण में तो 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 राम रामचंद्र भगवान हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू 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 हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू 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 हे हळू 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 सोनुल्याचा पाळणा सियावर रामचंद्र भगवान की बजरंग बली हनुमान की निश्चितच भगवान परमात्म्याच्या प्रागट्यकरणानं